दूध भेसळीच्या मुद्द्यावरून पडळकर आणि सदाभाऊ खोत आज आक्रमक झाले। दुधातल्या भेसळीची सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी पोलखोल केली। विधान भवनामध्ये भेसळीचा एक डेमोस त्यांनी दाखवला आणि हा पंचनामा केला। दूध भेसळी विरोधात कडक कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली आणि भेसळ थांबवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा अशी मागणी इकडे सदाभाऊ खोत यांनी केली आहे। कायदा कडक केला पाहिजे। भेसळ होता कामा नये। तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे। ही मागणी आम्ही दोघं लावून धरू, कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत। कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे। या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत। मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात, मंत्री तुमचा, पॉवर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळीकडे दाखवत आहे। म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे? मंत्र्यांना सांगा, दाखवा। नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना, मंत्र्यावर दाखवा ना तुमची पॉवर, आमदार म्हणून सत्तेतला। म्हणजे झाला ते भेसळ, सरकार भेसळ, सगळंच भेसळ, तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते। हे कारवाई करायला पाहिजेत, ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत। याच्या ठिकाणी हे काही शोबाजी करायची गरज नाही असं माझं मत आहे।